पुण्यामध्ये जरांगे पाटील यांच्या समर्थकांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। ब्राह्मणांना संपवण्याची धमकी देण्यात आली होती आणि त्याच अनुषंगाने आता जरांगेंच्या समर्थकावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओ प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। तर व्हिडिओ तयार करणाऱ्या तरुणावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। परशुराम सेनेच्या तक्रारीनंतर सिंहगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर ब्राह्मणांना संपवण्याची धमकी देण्यात आली होती आणि सोशल मीडियावरती खरं तर हा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि याच व्हिडिओनंतर आता ही कारवाई करण्यात आली आहे। परशुराम सेनेच्या तक्रारीनंतर सिंहगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। व्हिडिओ तयार करणाऱ्या तरुणावरती खरं तर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्यात जरांगेंच्या समर्थकावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। ब्राह्मणांना संपवण्याची धमकी देण्यात आली होती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून हा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि याच व्हायरल व्हिडिओनंतर आता त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे। तर व्हिडिओ तयार करणाऱ्या तरुणावरती देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, आपण पाहतोय पुण्यामध्ये जरांगेंच्या समर्थकावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय, काय अधिक माहिती समोर आली आहे? काही दिवसांपूर्वी आपण पाहिले की मनोज जरांगे यांचे समर्थक असलेल्या या एका व्यक्तीकडनं सोशल मीडियावरती एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला होता आणि 3 मिनिटांमध्ये ब्राह्मण समाजाला संपवून टाकू अशा प्रकारची धमकी त्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आलेली होती। आणि याच व्हिडिओच्या विरोधात परशुराम सेवा संघटना आहे त्यांनी पोलिसांमध्ये धाव घेतली। पोलिसांना याबाबतचं निवेदन त्यांनी दिलं आणि संबंधित तरुणावरती कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी सुद्धा केलेली होती। आणि त्यानंतर काल रात्री उशिरा सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कलम 153 आणि 506 या कलमानुसार या संबंधित व्यक्तीवरती गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। जी माहिती आपल्याला मिळाली आहे, जी व्यक्ती ज्यांनी ही सगळी धमकी दिलेली होती ती मनोज जरांगे यांची समर्थक असल्याची सुद्धा माहिती समोर आलेली आहे आणि त्यामुळे मनोज जरांगे यांना समर्थन देणाऱ्या एका व्यक्तीवरती पुण्यात अशा पद्धतीचा गुन्हा दाखल झालेला आहे। अगदीच अमोल, यानंतर आता पोलीस कशा पद्धतीने कारवाई करतात याकडे पाहणं महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।